मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शन्मुख बिल्डिंग हनुमान मंदिराच्या जवळ फॉरवर्ड लाईन चौक उल्हासनगर 3 या ठिकाणी इसम नामे राहुल महेंद्र जयस्वाल वय 24 वर्ष या व्यक्तीसोबत गुन्ह्यातील आरोपित इसम याने जुन्या वादाचा रागातून आरोपित त्याची मोटरसायकल अडवून त्यास धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यामध्ये जबर मारहाण करून त्या जीवे ठार मारले। तसेच नमूद गुन्ह्यातील फिर्यादी हरदीप सिंग अजय सिंग लभाना यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावरून यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 8/2/2024 रोजी मध्यवर्ती पोलीस ठाणे CR नंबर 264/2024 कलम 302, 307, 323, 341, 427, 504, 506 पार्ट 2, 143, 147, 148, 149, 120 ब सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 34(1), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या मार्फतीने वरिष्ठांच्या आदेशान्वये 3 तपास पथके सदर तपास पथकाच्या वतीने प्राप्त असलेल्या माहिती पोलिसांना प्राप्त असलेली गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी इसम प्रेमचंद उर्फ बाबू मनोहर ढकनी व त्याचा भाऊ करण मनोहर ढकनी याच्यासह नमूद गुन्ह्यावर त्यांचे अन्य 4 साथीदार त्यांची नावे संतोष अरुण साळवे, प्रणय उर्फ सन्नी अण्णा सुधीर शेट्टी, तसेच प्रफुल्ल सुरेश कुमावत व बसंत राजे ढाकणे असे एकूण 6 आरोपी इसमांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर 6 आरोपी इसमांना आज रोजी माननीय न्यायालयात रिमांडखाली हजर केले असता आरोपितांना दिनांक 15/2/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यातील आरोपी इसम बाबू ढकनी, करण ढकनी, संतोष साळवे, प्रणय शेट्टी, प्रफुल्ल कुमावत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून जे अभिलेखावरील आरोपी इसम आहेत यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या मार्फतीने यापूर्वी वेळोवेळी 106 CRPC तसेच तडीपारीचे 2 वेळेस प्रस्ताव सादर करण्यात आले होते, त्यांना तडीपार करण्यात आलेले। तसेच एका आरोपीवर MPD ऍक्ट अन्वये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। तरी या गुन्ह्यामध्ये आरोपितांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या मार्फतीने चालू आहे व भविष्यात अशा प्रकारचे गुन्हेगारी करणारे आरोपी इसम यांचा शोध घेऊन यांचा शोध घेऊन त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या मार्फतीने योजना आहे। धन्यवाद।